हॅलो हॅलो. तर मित्रांनो, वळूया आजच्या दिवसातील तर थँक्यू सो मच ऑल टीम. तर अभिनंदन अभिनंदन. अकरा 91 1191 फोर व्हीलर कोणाची असेल? सॉरी, नाव मालकाचं माहीत नाही. आपण बाजूला करा प्लीज. 1191 जयगावदेव वडूनगर संघ 5 मिनिटं थांबा आपण. तर इथं आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला पहिला संघ 16 रन रेटने जयगावदेव वडूनगर आणि दुसरा संघ 14.77 ने वरालदेवी ताडाली. दोन्ही संघांचा सुपर 12 मध्ये पोहोचल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कोण? मॅन ऑफ द मॅच कोण होता? सो वेल,
So well, thank you all viewers and listener. There is a two team qualify in Super 12. One is Jai Gaudev Vadunavgar and second is Varal Devi Tadali. Both are team commentators team. First is Dhaneshwar Chikne and second is Mohandada Fohir. आनंद पोटात मावेना असं झालेली आहे स्थिती जयगावदेव वडुनगर संघाची आणि त्यानंतर वरालदेवी ताडाली या दोन संघांची. तर पाहतोय आपण सामना कान्हाई पाय वर्सेस गावदेव चौठ्या डुंगे या दोन संघांमध्ये. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील आपल्या संघाला सुपर 12 मध्ये पोहोचवलं. यस, दीपक पाटील. या दीपक पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करणार आहेत. नक्कीच संदीप मोरे सर, मी आपणास विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. दीपक, यस क्या आप हो नक्की आमचे सगळे प्लेयर बघा अजून टोपी घालूनच आहेत. हा, आगरी कोळी संस्कृतीचा अभिमान आहे आम्हाला 100%. मॅचकडे बोलूया. आज तांगडे साहेब आज बोलू देणार नाहीये कोणालाच. हा हो, इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. अभिनंदन दीपक पाटील, आपल्या संघाला सुपर 12 मध्ये पोहोचवलं जयगावदेव वडुनगर संघाला, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. सो प्रकाश गोलंदाजीची सुरुवात करेल. शैलेश आहे मात्र शैलेश येथे बाद होईल. वेल, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. रमेश गोलंदाजी सुरुवात करेल. औपचारिकता म्हणून आपण हा सामना पाहतोय, कारण आधीच सुपर 12 मध्ये दोन संघ क्वालिफाय झालेले आहेत. एक जयगावदेव वडुनगर संघ आणि त्यानंतर वरालदेवी ताडाली
हा संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. दोन्ही संघाचे अभिनंदन. अशोक न्यू बॅट्समन ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सिंगल शिवाय काय मिळणार नाही. विश्वनाथ तिथे खेळपट्टीवर आहेत. मस्त तरी सर आज सामने व्यवस्थित आटोपले एकदम. 4 षटकांचे अजिबात कुठलाही व्यत्यय आलेला नाहीये. या सौद्याच्या संघांना हे आज संदेश असेल की वेळेवर या, शिस्त दाखवा. आज 5 संघांनी जी शिस्त दाखवली त्याबद्दल काबिले तारीफ. आज खरं तर गावदेव चौट्या डुंगे संघाचा खेळ शिस्तबद्ध झाला. कानाई पाये संघाचा खेळ शिस्तबद्ध झाला. अगदी सोनादेवी टेमघर संघाचा खेळ शिस्तबद्ध झाला. वारालदेवी ताडाली संघाचा खेळ शिस्तबद्ध झाला आणि जयगावदेव वडुनवगर संघाचा तर नक्कीच खेळ शिस्तबद्ध झाला. या 5 संघांनी शिस्तबद्ध खेळ केला त्याबद्दल सर्व संघांच्या कॅप्टनचे खरे तर आपण आभार मानूया. तांगडी साहेब, आजच्या सारखं शेड्यूल मी तर नाही पाहिलं की कधी असं लवकरात लवकर पूर्ण होते. आणि कमिटीने जी 15 मिनिटं दिली होती तांगडी साहेब, ती या 15 मिनिटाचा नियम अगदी व्यवस्थित पार पाडण्यात आला. आमच्या तिन्ही पंचांचं कौतुक करूया नक्कीच केणी सर, कारण तिन्ही पंचांनी अगदी जबरदस्त येथे निर्णय दिले. 4 पंच होते. सॉरी जितेश भाऊ, सॉरी. नाही, मोरे सरांना विसरलो होतो, मला वाटलं गेले ते. असं ज्यांच्या हातात आहे 40+ धागे दोरे असे सूर्यकांत मोरे. रमेश पुन्हा एकदा गोलंदाजीची सुरुवात करतोय. सॉरी, शेवटचं षटक केशवकडे सोपवलेलं आहे. खरे तर कान्हाई पाये संघा मागच्या सामन्यात तांगडी साहेब संधी होती, तो सामना जिंकला असता तर अजून पेच निर्माण झाला असता. असं मात्र जयगावदेव वडुनवगर संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त झाला. खास करून कॅप्टन्सी जी होती अशोक पाटील याची आणि त्यानंतर लिडिंग जी केली, सॉरी दीपक पाटील याची कॅप्टन्सी आणि अशोक पाटीलने जी लिडरशिप केली, पप्प्या काबूकरने त्याला चांगली साथ दिली. आणि त्यानंतर यशवंत पाटीलची गोलंदाजी, योगेश चिकणे यांची गोलंदाजी, शनिवारने आज कमाल केली. महानंदची उणीव अजिबात भासू दिली नाही. सनी यस शनिवार, महानंदची अजिबात उणीव भासू दिली नाही. खूप शुभेच्छा आलेल्या आहेत वडुनवगर गावावरून. सर्व वडुनवगर गावच्या नागरिकांचे मी आभार मानतोय. आमच्या संघावर भरपूर प्रेम आहे. पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आलेला नाही. धावसंख्या धावफलकावर अजूनही 21 आहे.
हॅलो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेव चौथ्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 आणि 26 धावांचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे ते कान्हाई स्पोर्ट पाये संघासमोर. हॅलो. प्रथमतः न्यू 40+ मास्टर अध्यक्ष मनोहर जोशी साहेब, नवीन 40+ सॉरी, मनोहर जोशी साहेब, तरे साहेब, धर्मेंदा, गणेशवंदा, संदेश आणि आपल्या असोसीएशनचे संस्थापक मान्य श्री प्रतापजी पाटील यांचा खरोखर मी आभारी आहे. आणि कमीत वेळामध्ये त्यांनी ते चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं आणि निश्चित आजपासून जी सुरुवात झालेली आहे क्रिकेटला या दमन दौऱ्यासाठी निश्चित चांगलं नियोजनबद्ध इथे त्यांनी नियोजन केलं आहे. त्याबद्दल कान्हाई स्पोर्ट 40+ पाये यांच्या वतीनं आणि तसेच सर्व टीमच्या वतीनं मी त्यांचा खरोखर आभार मानतोय की त्यांनी इथे आम्हाला संधी देखील दिली. खूप खूप आभार. मला वाटतं शेवटचा सामना आहे पाये वर्सेस डुंगे आणि सलामीची जोडी मैदानात जाते ती दिनेश आणि नॉनस्ट्राईकला तो रविकांत. एक अस्तित्वाची लढाई आहे. फुलटा चेंडू होता बघायचा आहे, चेंडू काय समजत नाही आणि मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू गोलंदाज आहे तो दिलीप. सुभाष बघायचं, सुभाष पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे बघायचा आहे. मला वाटतं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय बघा. ते चेंडू काय समजत नाही. पुन्हा एकदा दिनेश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत गोलंदाज सुभाष. आता मात्र बघायचं आहे निश्चित खराब चेंडू असेल. पंच इथे सांगतात अवांतर आणि वाईट चेंडू आहे. अवांतर धावेने इथे खातं खोललं जाते पाय संघाचं. म्हणजे विजयासाठी धावा करायचे त्या 26. चिकणे साहेब आपण यायचं इकडे. पुन्हा एकदा सुभाष, पुन्हा वाईट. बघा 2 चेंडू चांगले चेंडू टाकले होते गोलंदाज सुभाषने आणि दोन्ही संघ जे आहेत ते फक्त अस्तित्वाची लढाई इथे आता खेळतात आणि दोन्ही संघ इथे वाटते क्वालिफाय झालेले आहेत. वडनोर संघ आणि ताडाळी संघ दोन्ही संघाचं अभिनंदन. आता मात्र निश्चित चांगला चेंडू होता बघायचा आहे. चेंडू काय समजत नाही. लेग बाईच. संघाची धावसंख्या
3. चेंडू टाकून झाले ते 3. पुन्हा एकदा रविकांत चांगली गोलंदाजी केली होती. रविकांत याला आपलं खातं खोलायचं आहे. बघू चौकाराने खोलतोय की छटकाराने खोलतोय. निश्चित चांगला चेंडू होता. चेंडू काय समजत नाही आणि निधाव चेंडू जातोय. म्हणजे चेंडू काय समजलेलं नाही, फक्त बॅट लावण्याचा प्रयत्न होता. चार चेंडू झाले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. बघायचं एक धाव पूर्ण दिवसाचा प्रयत्न होते की बघायचा आहे. धावसंख्या 4. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बघायचा आहे झेल होते का, आणि झेल इथे सुटला जातोय आणि चौकार जातो. तिथे 8. आता गोलंदाज कोणी ते बघायचा आहे. स्ट्राईकला आहे तो रविकांत. शैलेश पाटील. पहिला उद्याचा जो गट आहे तो स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए ईगल स्पोर्ट खार्डी नाही सचिन स्पोर्ट पूर्णा, जय बजरंग कारिवली ए, जय बजरंग भिनार, छत्रपती शिवाजी वडनवगर आणि वीर तानाजी दापोडे. बघा ती सर्व 5 संघाला विनंती असेल की आपण इथे वेळेवर उपस्थित राहायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शैलेश चांगला टोलला चेंडू आहे. बघायचा एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 2 धावा देखील इथे पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील बघायचा आहे आणि तिसरा धाव काढताना इथे बाद होतोय तो रविकांत. सांगदेव पुन्हा एकदा दिनेश. चांगला टोलला चेंडू आहे. बघायचा आहे आणि चौकार जातोय. चौकाने संघाची धावसंख्या इथे वाढली जाते. धावसंख्या होती ती 14. 12 धावांची आवश्यकता आहे. सोळा चेंडू आणि 12 धावांची गरज. बघायचा आहे गोलंदाज आहे तो शैलेश. मला त्या संघाचे कर्णधार देखील ते असतील आणि खरोखर चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होते. मात्र एक शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून तो मारलेला चेंडू. पुन्हा एकदा दिनेश त्यात पद्धतीने चेंडू आहे. बघायचा आहे एकदा आपण दुसऱ्याचा प्रयत्न होते बघायचा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बघा एक कैलास पाटील आणि मग ते के आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे आणि खरोखर युवकांना लाजवेल असं ते क्षेत्ररक्षण होतं.
धावसंख्या झाली आहे ती 21. अजूनही 5 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. कान्हा स्पोर्ट पाये विपक्ष जय गावदेव चौठ्या डुंगे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 23. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. दिनेश भुरे आणि चांगदेव हे 2 खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू. 9 चेंडू मध्ये 3 धावा. पुन्हा एकदा विश्वनाथ. अतिशय सुरेख फटका ऑन साइडला आणि के के पाटील यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पाय. आणि याचबरोबर सामना विजय झालाय तो कान्हा स्पोर्ट पाये संघ. आणि चालू सामन्यातील सामनावीर दिनेश भुरे.